नमस्कार, मी सुरेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिंदास बोल मराठीमध्ये सुदर्शन न्यूजवर। आज मी महाराष्ट्रातल्या एक नवीन अधिनियमाबद्दल बोलतोय। देवाची जमीन ज्या वहिवाटदाराकडे इनामाने आहे आता ती त्यांना दिली जाणार। देवाची जमीन यातला हा भाग महत्त्वाचा आहे। एकीकडे आपण वक्फ बोर्डाला सशक्त करतोय आणि एकीकडे हिंदूंच्या देवी देवतांच्या मालकीच्या जमिनीला कमजोर करतोय। महाराष्ट्र सरकारने 5 जून पर्यंत याच्यावर लोकांच्या हरकती म्हणणं मांडायला वेळ दिलेला आहे आणि म्हणून आजच्या बिंदास बोल मधून मी महाराष्ट्रात एक मोठी चर्चा व्हावी जी 4 लाख एकर जमिनीच्या आसपास ही जमीन आहे आणि म्हणून आजच्या बिंदास बोल मध्ये या चर्चेतून महाराष्ट्रात एक मंथन व्हावं आणि राज्य सरकारकडे एक योग्य इनपुट दिलं जावं यासाठी आजचा बिंदास बोल करतोय। देशभरात आम्ही आंदोलन अभियान चालवतोय। जो राज्याचा मुख्यमंत्री भेटेल त्याला आम्ही म्हणतो की सरकारी कब्जातून मंदिरं मुक्त करा। असं आंदोलन चालू आहे। येत्या 6 महिन्यात देशभरातले मंदिरं मुक्त होतील असं भाजपाचं शीर्ष नेतृत्व आम्हाला व्यक्तिगत भेटीत सांगतंय। आणि दुसरीकडे हा प्रकार जो महाराष्ट्रात होतोय त्याबद्दल नेमकं सरकारचं म्हणणं काय आहे आणि हिंदू संघटनांचं म्हणणं काय आहे, मंदिरवाल्यांचं म्हणणं काय, यासाठी आजच्या बिंदास बोलला मी सुरुवात करतोय। आमच्याबरोबर जो आजचा गेस्ट पॅनल आहे त्यांचं मी स्वागत करतो। आजच्या या पूर्ण कार्यक्रमामध्ये जो गेस्ट पॅनल आहे तो या विषयात ऑलरेडी जमिनीवर काम करतोय। सुनील घनवटजी आहे जो हिंदू जनजागृती समितीचे संघटक आहेत। आमच्याबरोबर अनुप जयस्वालजी आहे जे अनेक वर्ष मंदिरांच्या जमिनी आणि या विषयामध्ये काम करताय देवस्थान समितीचं। आपल्याबरोबर ॲडव्होकेट वीरेंद्र इचलकरंजीकर आहेत, ॲक्टिव्हिस्ट आहे आणि या विषयामध्ये ते आपलं म्हणणं मांडतील। मी सगळ्यात आधी सुनील घनवटांकडे जातो। सुनीलजी जी नमस्कार। एक साधारण 8 दिवसापूर्वी महाराष्ट्राचे महसूल मंत्री श्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसिद्धी माध्यमांना प्रतिक्रिया देताना एक महत्वाचा मुद्दा सांगितला की महाराष्ट्रामध्ये ते महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 अशा प्रकारचा एक अधिनियम लागू करण्याच्या तयारीत आहेत। त्यांनी लोकांसमोर बोलताना असंही सांगितलं की या कायद्यान्वये ज्या ज्या मंदिरांच्या जमिनी आहेत, जवळजवळ 4.5 लाख हेक्टर जमीन महाराष्ट्रात आहेत की ज्याचे प्रश्न प्रलंबित आहेत, अनेक जणांचे मागणी आहे त्याच्यामध्ये की देवस्थानांच्या जमिनी ज्या आहेत त्या संदर्भातला एक निर्णय घेण्यात यावा। वास्तविक पाहता सध्याच्या प्रचलित कायद्यानुसार चॅरिटी ऍक्ट जो आपला 1950 चा आहे, महाराष्ट्र सार्वजनिक न्यास ऍक्ट जो आहे, त्याच्यानुसार कुठल्याही देवस्थानाच्या मठ मंदिरांच्या जमिनी ज्या आहेत त्या जमिनी हस्तांतरित करता येत नाहीत, त्याच्यावरती अवैधरित्या अतिक्रमण करता येत नाहीत, त्या कोणाला विकता येत नाहीत। असं असताना देखील अशा प्रकारे कोणा वहिवाटदारांची मागणी आहे, कोणा कुळांची मागणी आहे म्हणून हा कायदा कशासाठी आणला जातो आहे हा प्रश्न या ठिकाणी आहे। आणि मुळातच कायदा असताना या गोष्टी कोणाच्या मर्जी सांभाळण्यासाठी केल्या जातात हाही महत्वाचा मुद्दा आहे। म्हणून महाराष्ट्र मंदिर महासंघाने आम्ही या संदर्भात 2 दिवसापूर्वीच नागपूर या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्रातल्या लाखो मंदिर विश्वस्त, मोठी मंदिर असतील, मंदिर क्षेत्रात कार्य करणारे ऍडव्होकेट्स असतील, या सर्वांच्या वतीने आम्ही या कायद्याला तीव्र विरोध दर्शवलेला आहे। आणि त्याचं कारण असं आहे की एकीकडं वक्फ बोर्डच्या जागा संरक्षित केल्या जातात, त्यासाठी एक संरक्षणाचा कायदा आणला जातो, त्या संदर्भात वक्फ बोर्डच्या जागा संरक्षित केल्या जातात, परंतु महाराष्ट्रातल्या मंदिरातल्या जागा विकायला काढायच्यात का या कायद्याच्या अनुषंगाने, हा दुजाभाव कोणासाठी आहे, या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत। म्हणून आम्हाला तर असं या ठिकाणी वाटतं की उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, याच्या अनेक निवाडे आहेत की अशा प्रकारे देवस्थानांच्या कोणत्याही जमिनी विकता येत नाहीत। उलट त्या केंद्र सरकारनं, त्या राज्य सरकारांना त्या मंदिरांच्या जमिनी संरक्षित केल्या पाहिजेत, त्याची काळजी घेतली पाहिजे। असं असताना देखील कोणाला खुश करण्यासाठी हे केलं जात आहे, तर याच्यामध्ये एक दाट संशय असा आहे की महाराष्ट्रातले जे भूमाफिया आहेत या भूमाफियांना खुश करण्यासाठी हे चाललंय का? त्याचबरोबर काही मंदिरावरती डोळा असणारे राजकारणी आहेत का की ज्यांना माध्यम हे करायचं आहे आणि मग जमिनी लाटायच्या आहेत, हाही संशय या ठिकाणी येतो आहे। त्यामुळे महाराष्ट्रातल्या तमाम मंदिर विश्वस्तांनी, मंदिरात क्षेत्रात कार्य करणाऱ्या हिंदुत्वनिष्ठांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी या कायद्याला तीव्र निषेध नोंदवलाय। बावनकुळे साहेब आहेत, त्यांनी या संदर्भात
येत्या जुलैच्या अधिवेशनामध्ये आम्ही कायदा आणतोय असं घोषित करून टाकलेलं आहे आणि 5 जून पर्यंत हरकती मागवलेल्या आहेत. आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी मंदिर विश्वस्तांना आणि त्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या सर्वांना आवाहन करतो की हा कायदा कदापि होता कामा नये, कारण मंदिरांच्या जागा अशा कोणीही अवैधरित्या विकू शकत नाहीत, बळगावू शकत नाही. त्यामुळं या कायद्याला आमचा सर्वांचा विरोध राहील. स्वतः बावनकुळेजी एक मंदिराबरोबर जुडलेले आणि खूप मोठं चांगलं मंदिर त्यांनी बनवलेलं आहे. मला वाटतं की याची दुसरी बाजू त्यांच्यापर्यंत गेलेली नसावी, ती जाणं हे आपल्या सगळ्यांचं काम आहे. आणि म्हणून सरकार पुढं नीट हा विषय मांडला जाणं गरजेचं आहे. तो कसा? आपल्याबरोबर जयस्वालजी आहे, देवस्थान समितीचं काम करतात अनेक वर्ष. तुम्ही अशा पद्धतीने विषय मांडा की ऐकणारा प्रत्येक जण यामध्ये काय भूमिका करू शकतो हेही त्यातून समोर होईल. जयस्वालजी. राज्य शासनाने देवस्थान जमिनी संरक्षित करण्याकरिता 2010 मध्ये यापूर्वीच राज्यातील देवस्थानच्या जमिनीची तपासणी करणे, तसेच या जमिनी बेकायदेशीरपणे हस्तांतरित झाल्या असल्यास त्या पूर्ववत देवस्थानच्या नावे काढण्याबाबत एक 2010 मध्ये सर्क्युलर पास केलं होतं. त्या सर्क्युलरला काही कब्जेदारांनी मान्य उच्च न्यायालयात आव्हानित केलं होतं आणि त्याची सुनावणी जेव्हा सुरू होती 2016-17 मध्ये, त्यावेळेस स्वतः हायकोर्टनं म्हटलं होतं का तुम्ही तुमच्या JR इम्प्लिमेंटेशन बरोबर करत नाही, त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित मागणी कब्जेदाराकडून होऊ शकते. तर देवस्थान जमिनी तुम्ही कारवाई करा असं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात दाखल करा. त्यांनी 2017-18 मध्ये एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं का आम्ही देवस्थान जमिनी संरक्षित करू आणि 6 नोव्हेंबर 2018 मध्ये देवस्थान जमिनी संरक्षित करण्यासाठी हा एक परिपत्रक पुन्हा आलं. असं असताना आणि सुवर्ण क्षीरसागर वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र मध्ये 15 एप्रिल 2025 मध्ये माननीय उच्च न्यायालयाच्या बॉम्बे खंडपीठनं हे कोट केला आहे का देवस्थान इनाम जमिनी कोणत्याही परिस्थितीत वहिवाटदारांच्या किंवा कब्जेदाराच्या नावे करता येत नाही. या जजमेंटला सर्वोच्च न्यायालय चॅलेंज झालं होतं. सर्वोच्च न्यायालयाने फक्त 3 महिने त्याच्यात निकाल देऊन हे बॉम्बे हायकोर्टचं जजमेंट कायम ठेवलं. देवस्थान इनाम जमीन ज्या आहे देवस्थानांच्या मेंटेनन्ससाठी, डागडुगी, रंगरंगोटी, दिवाबत्तीसाठी दिलेल्या असतात आणि अशा जमिनीतील मिळणाऱ्या उत्पन्नातून देवस्थानवर खर्च होणं अपेक्षित असताना अशा जमिना कोणाचे नावे करता येत नाही. हा नावे करण्याचा जो प्रकार हा लँड ग्रॅबिंग मधला प्रकार असू शकते, कारण की बऱ्याचशा देवस्थानच्या जमिना इलिगली ट्रान्सफर झालेल्या आहे आणि या ट्रान्सफर झालेल्या जमिनी नियमित करण्यासाठी हा शासनाचा पहिला पाऊल असू शकते असं वाटते. बिलकुल. आणि म्हणून हे सगळ्यांनी समजून घ्या. ही 4.5 लाख एकर जमीन ही तुमची आहे, भक्ताची आहे, देवाची आहे. देवाच्या जमिनीची सुरक्षा करणे भक्ताचं काम आहे. ही धर्माची आहे. हिचा उपयोग 4.5 लाख, कल्पना करा किती मोठा आकडा आहे. आणि जर महाराष्ट्र शांत बसला तर ती त्याच्या हातातून जाईल. या इचलकरंजीकरजी आपल्या बरोबर आहे, ॲडव्होकेट आहे, आपलं मत. हा प्रस्तावित कायदा मुळात कुठली समस्या सोडवण्यासाठी आणतायत याचं उत्तर प्रारूपात नाहीये. म्हणजे समस्या असेल तर कायदा येतो, जसं पोक्सो कायदा आला, जसं निर्भया याच्या नंतर काही बदल झाले, असं कुठलंच कारण याच्यात सरकारने दिलेलं नाही. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रातल्या धार्मिक संस्थांचे आपण 3 भाग करू. जसं आधी सांगितलं वक्फ आहे, दुसरं आहे चर्चला ह्या गोष्टीचा धोका फारसा येत नाही. याचं कारण ब्रिटिशांनी जाताना ज्या जमिनी दिल्या त्या लीजवरती दिलेल्या आहेत, त्या इनामी जमिनी नाहीये. लीज मध्ये 100 वर्ष, 200 वर्ष, 300 वर्ष असं ते सुरू आहे. त्यामुळे ह्याचा फटका बसणार आहे फक्त मंदिरांना. तिसरं ह्याच्यात असं आहे की आता आपण पंढरपूर रुक्मिणी मंदिर घेऊ. 1200 एकर जमीन अशीच भक्तांनी दिलेली जमीन, सरकारने दिलेली जमीन होती. सरकारीकरण झालं 1982 मध्ये, पण 2014 मध्ये जेव्हा मी RTI मध्ये मागितलं की बाबा 1200 एकर जमिनीमधलं पोझिशन किती आणि उत्पन्न किती, त्याचं उत्तर 0 होतं. शेवटी आपल्याला उच्च न्यायालयात जावं लागलं, तेव्हा कुठे 1000 एकर जमीन मिळाली आहे. हीच गोष्ट आहे आपण जे महालक्ष्मी मंदिर म्हणतो कोल्हापूरचं, तर कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, 4-5 जिल्ह्यांमध्ये पसरलेली जवळजवळ 3067 मंदिरांचा एक अंब्रेला ट्रस्ट बनला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान, ज्याच्यात ज्योतिबा मंदिर येतं किंवा अशी सगळी मंदिरं येतात. आता याचं व्यवस्थापन बऱ्यापैकी राजकीय कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षांचे करतात. त्याची
आपण जेव्हा त्याचं 2015 मध्ये विषय हाती घेतला त्या एकूण ह्याच्यातल्या भ्रष्टाचाराचा, तेव्हा त्यांनी आम्हाला उत्तर दिलेलं की 16,777 एकर जमीन देवस्थानांकडे आहे या सगळ्या, पण त्याच्यातल्या बऱ्याच ठिकाणी अतिक्रमण आहेत, भाड्याने दिली ती भाडी पण येत नाहीत, जमीन पण येत नाहीत, लीज संपून गेलेलं आहे पण काही करता येत नाही. आमच्या आंदोलनानंतर अंतर्गत डॉक्युमेंट एक असं आहे की आम्हाला तेव्हा म्हणजे 2015 मध्ये आम्हाला 16,777 एकर वाटलेली, पण प्रत्यक्षात ती 30,000 एकरांपर्यंत आहे फक्त 4 जिल्ह्यातली. आता विचार करा, व्यवस्थापन नीट करायचं नाही, ताबे असेच घेऊ द्यायचे आणि मग असा कायदा येऊन ज्यांनी ताबा घेतलाय ते देऊन टाकायचा. ह्या कायद्याच्या ब्रॉडर आपण म्हटलं तर 3-4 गोष्टी येतात. पहिली तर असं आहे की जी प्रत्यक्ष मंदिराच्या ताब्यात आहे ती जमीन सोडून बाकी सगळी ज्यांच्या ताब्यात आहे त्यांना हे देणार. दुसरं, 1 जानेवारी 2011च्या आधीपासून कोणतरी तिथे मंदिराची जमीन होती आणि ह्यांनी राहायला बेकायदेशीरपणे राहायला म्हणून वापरायला सुरू केली आणि त्याने हे सिद्ध केलं की मी 1 जानेवारी 2011च्या आधीपासून राहतोय आणि मी सलग राहतोय. तर सरकार म्हणणार घेऊन जा जमीन, तुला आम्ही पैसे मागत नाही, तुला काहीच मागत नाही, तू घेऊन टाक जमीन. याच्यात परत असं आहे की निर्णय कोण घेणार? जिल्हाधिकारी. म्हणजे त्यांना मंदिरांच्या विश्वस्तांना काही सेच. एकीकडे वक्फसाठी अख्खी यंत्रणा, सरकारी यंत्रणा वक्फसाठी राबवली जाते आणि दुसरीकडे मंदिरांनी फक्त जिल्हाधिकारी काय सांगतो ते ऐकायचंय. आता जिल्हाधिकारी काय सांगतो ह्याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. याच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीवरती काकांच्या काळात आपण म्हणू शकतो कलेक्टरच अध्यक्ष म्हणून बसतो. काय कुठल्या कलेक्टरची हिंमत होते मंदिराचा विश्वस्त म्हणून सरकारच्या विरोधात याचिका करायची किंवा सरकारच्या विरोधात तोंड उघडून बोलायची? त्यामुळे हे एकूणच जे आहे ना ते अत्यंत गंभीर स्वरूपाचं काहीतरी सुरू आहे. दुसरं ह्याच्यात असं आहे की ज्या मंदिरांच्या जमिनी सार्वजनिक कामासाठी सरकारने घेतल्यात, म्हणजे पूल बांधलाय, रस्ता बांधलाय, काहीतरी सरकारी ऑफिस तिथे आहे, तर एका लेखणीच्या फटक्यात ही सगळी जमीन सरकारच्या ताब्यात जाणार. मग त्याचं मानधन, त्याचं काहीतरी ऍक्विजिशन कॉस्ट, त्याचे काही पैसे काय आम्हाला विचारायचं नाही, सगळंच्या सगळं दिलं जाणार. आता हे अचानक वन फाईन डे कुठून आणलं जातंय काय कळत नाही. आणि एक मधाचं पोट ह्याच्यात असं आहे की जर मंदिराच्या जमिनीवरती अतिक्रमण असेल तर ते सरकार काढून देईल आणि त्याला शिक्षा, त्याला 2 ते 5 वर्षापर्यंतची शिक्षा आणि त्याला दंड वगैरे त्यांनी लावलाय. पण ते कधी, जेव्हा मंदिरांच्या जमिनी सगळ्याच लुटल्या जातील, जेमतेम त्यांच्याकडे जमीन राहील, तेव्हा हे कधीतरी हे करणार, ते पण सरकार करणार. म्हणजे हे सगळंच बोलाचे भात आणि बोलाच्या कडीत जाणार मात्र मंदिरांची जमीन आहे. म्हणजे एक सक्षम, जसं तुम्ही म्हणालात, सक्षम व्यवस्था बनायला पाहिजे. मंदिर ही हिंदू समाजाचा एक पॉवर हाऊस, पॉवर बँक बनायला पाहिजे. बिलकुल त्याच्याऐवजी हे कुठेतरी कोपऱ्यात टाकून दिल्यासारखा प्रयत्न होतोय का असं दिसतं. बिलकुल. मंदिर चालवणारी जमीन गेली तर हजारो मंदिर हे आर्थिकदृष्ट्या कोसळतील आणि त्यांचं पूर्ण अर्थकारण थांबल्यानंतर दिवाबत्ती सुद्धा होईल का नाही हा प्रश्न उभा राहील, ही चिंता आहे. रमेश शिंदेजी आपल्या बरोबर आहे. रमेशजी, तुमची प्रतिक्रिया. ह्या दृष्टिकोनातून जर आपण म्हणजे सरकारीकरणाच्या दृष्टिकोनातून जर बघितलं तर मधल्या सगळ्या काळामध्ये म्हणजे अनेक राजकीय नेत्यांनी एक दुसऱ्यांवरती आरोप केलेले आहेत. त्यामध्ये नगरमध्ये देखील आरोप झाले होते की 350 एकर जमीन एका राजकीय व्यक्तीने स्वतःच्या ताब्यामध्ये घेतलेली आहे. तर एकीकडे आपण असं पाहतो आहोत की अशा प्रकारचे आरोप होताना दिसत आहेत आणि दुसरीकडे त्याचवेळी अशा प्रकारचा जर कायदा येत असेल आणि जो मंदिराची जमीन बळकावून, कारण 2011 पासून राहत असलेल्यांना ती जर जमीन दिली जात असेल वहिवाटदार मानून, तर या पद्धतीने तर मंदिरांकडे जमीनच शिल्लक राहणार नाही. कारण ही अतिशय भयंकर गोष्ट आहे. आणि पूर्वीच्या काळापासून जर आपण बघितलं की राजे महाराजे ह्या सगळ्यांनी केवळ मंदिरांची निर्मिती केली नाही तर त्या मंदिरांची व्यवस्था चालावी या दृष्टिकोनातून त्या मंदिरांना जमिनी दान दिल्या. आणि ह्या ज्या सगळ्या जमिनी दान दिल्या त्याच्या अंतर्गत म्हणजे आज तुळजाभवानी मंदिरामध्ये 3 मठ आहेत की ज्यांच्याकडे प्रत्येकाकडे जमीन आहे आणि मग त्याच्या बदल्यात त्यांनी कोणी तेलाचा खर्च करायचा, कोणी फुलांचा खर्च करायचा. मधल्या काळामध्ये एक जिल्हाधिकारी आले आणि त्यांनी सांगितलं की एका मठाकडे त्यांनी सांगितलं की तुमच्याकडे एवढी जमीन आहे आणि तुमच्याकडे दिवाबत्तीचा खर्च आहे, तर तुम्ही 1947 पासून आतापर्यंतचं इलेक्ट्रिसिटीचं बिल भरलं पाहिजे.
कारण दिवाबत्तीचा खर्च ह्याचा अर्थ मंदिरातले दिवे लागणं, मग पूर्वी ते तेलाचे होते आता ते इलेक्ट्रिसिटीचे झाले, तर हे सगळं बिल तुम्हीच भरायचं आहे. आणि हे काहीशे कोटीचं बिल झालं. म्हणजे त्या मठाला परिस्थिती अशी निर्माण झाली की त्या मठाला त्याच्या सगळ्या जमिनी विकल्या तरी देखील इलेक्ट्रिसिटी बिल ते भरता येणार नाही अशी परिस्थिती त्या काळामध्ये निर्माण झाली. म्हणजे प्रशासन कुठल्या ना कुठल्या पद्धतीने ह्या संदर्भामध्ये अडचणी आणण्याचा नेमका प्रयत्न करतंय का असं या निमित्ताने वाटतंय. आणि सरकारने आता एक प्राथमिक टप्पा पुढे एक आलेला आहे की त्यांनी एक ड्राफ्ट केलेला आहे, तो जनमतासाठी ठेवलेला आहे. मला असं वाटतं की यामध्ये सगळ्याच मंदिर विश्वस्तांनी या ड्राफ्टचा अभ्यास करावा, कारण राजकीय नेत्यांचा उद्देश काय आहे आणि प्रशासनाचा उद्देश काय आहे, जेव्हा कागदावरती ड्राफ्ट आपण वाचतो त्यावेळी या दोन्ही गोष्टी स्पष्ट होतात आणि मग आपल्याला त्यातून लक्षात आणून देता येईल की बाबा हा जर ड्राफ्ट या पद्धतीचा असेल आणि ह्या जर गोष्टी त्यामध्ये असतील तर नेमकं मंदिरांचं नुकसान काय होऊ शकतं किंवा ह्या माध्यमातून मंदिरांच्या जमिनीच्या बाबतीमध्ये नेमकं काय होऊ शकतं हे आपल्याला आत्ता वेळीच म्हणजे सरकारच्या पुढे किंवा प्रशासनाच्या पुढे मांडण्याची आवश्यकता आहे. तेव्हा मला असं वाटतं की हा विषय फार महत्त्वाचा आहे. बिलकुल. आता याच्या उपायाच्या दृष्टीने म्हणजे समस्या काय ही चौघांनी पण मांडली, आता याचा उपाय काय आहे. म्हणजे हा कार्यक्रम ऐकणारे विभिन्न क्षेत्रातले लोक असतील, वकिलांनी काय करावं, सामाजिक कार्यकर्त्यांनी काय करावं, मंदिराच्या संबंधित लोकांनी काय करावं, पत्रकारांनी काय करावं, असा विभिन्न मार्गाने आपण आता उपायाचा राऊंड घेऊ. पुन्हा सुनीलजीकडे चालतो. सुनीलजी. अगदी जसा हा सरकारनं ड्राफ्ट आणणार आहे असं घोषित केला, हा कायदा आणणार आहे. महाराष्ट्रभरातल्या सगळ्या मंदिरांशी आपण संपर्क साधला. जे आपल्या संपर्कात सगळ्यांनी याला विरोध दर्शवण्याची तयारी दर्शवली आणि प्रत्येकाकडनं व्यक्तिगत हरकती मंदिरांच्या लेटरहेड वरती, म्हणजे आपले श्रोते जे ऐकतायत त्यांना सुद्धा मी आवाहन करतो की आपण प्रत्येकाने हरकती नोंदवल्या पाहिजेत. लाखोंच्या संख्येने हरकती गेल्या पाहिजेत. आपल्या व्यक्तिगत असतील, मंदिराच्या भक्तांच्या असतील, मंदिराच्या लेटरहेडवर असतील, या पद्धतीने. आणि मंदिर महासंघ, महाराष्ट्र मंदिर महासंघ या क्षेत्रात कार्य करतो आहे. जवळजवळ 17,000 मंदिर आपल्याशी जोडलेले आहेत. या 17,000 मंदिरांचा अगदी प्राणपणाने हा कायदा न येण्यासाठी, तो रद्द करण्यासाठीचा लढा उभारला जाईल असं मी आज या ठिकाणी घोषित करतो. आणि महत्वाचा मुद्दा म्हणजे आज केवळ रस्त्यावरची लढाई करून चालणार नाही. मी वकिलांना देखील आवाहन करतो की जरी हा सरकारनं कायदा आणण्याचा प्रयत्न केला आणि आणला तरी याला कायदेशीर पद्धतीने कोर्टात जाऊन आवाहन करावं लागणार आहे. कारण अशा प्रकारे मंदिरांच्या जमिनी हडपणारा, सुरेशजी, उलट आम्ही तुम्हाला सांगतो या ठिकाणी की आम्ही 2 वर्ष झालं महाराष्ट्रामध्ये मागणी करतो एका कायद्याची की मंदिरांच्या जमिनी जे भूमाफिया हडपतायत, त्याच्यावरती अवैध कब्जा करतायत, अतिक्रमण करतायत, तो अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट कायदा सरकारने आणावा. संबंधित मंत्र्यांना आम्ही भेटलो, माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही भेटलो, त्यांनी सुद्धा आम्हाला आश्वासन दिलं होतं हा खूप महत्वाचा विषय आहे, या संदर्भात महाराष्ट्रात कायदा आणला पाहिजे. जो गुजरातमध्ये आहे, ज्याला 14 वर्षाची सक्त कारावासाची शिक्षा आहे, आसाममध्ये आहे, कर्नाटकामध्ये आहे, ओरिसामध्ये आहे, असं असताना अँटी लँड ग्रॅबिंग ऍक्ट कायदा म्हणजे जमीन हडपतायत त्यांना रोखण्यासाठी कायदा आणण्याऐवजी त्या जमिनीच आता त्या भूमाफियांच्या नावे करण्याचं हे नवीन कटकारस्थान सुरू झालंय. त्यामुळे ह्याला विरोध करणं अत्यंत आवश्यक आहे. माझं आजच्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून माननीय मंत्री महोदयांना सुद्धा आवाहन आहे, त्यांना सुद्धा विनंती आहे की या संदर्भात आपण पुनर्विचार करावा. लाखो भक्त रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही आणि प्रत्येकाने, म्हणजे केवळ मंदिरांची ही जबाबदारी असं नाहीये, प्रत्येक हिंदू बांधवाची ही जबाबदारी आहे. प्रत्येक व्यक्तीची, वकिलाची, उद्योगपती सगळ्यांची जबाबदारी आहे की 5 जून पर्यंत आपापल्या विभागीय कार्यालयात आपण सर्वांनी हरकती नोंदवाव्यात आणि हा कायदा येऊ नये, तो रद्द करावा अशी मागणी करावी. मी सोशल मीडिया ऍक्टिव्हिस्टला सुद्धा आवाहन करेल की एखादी ऑनलाईन पिटिशन राबवा, सरकारपर्यंत हा संदेश पोहोचू द्या की वक्फ बोर्डला जर ह्याच्यातनं वगळलेलं आहे, वक्फ बोर्डच्या जागा जर संरक्षित केल्या जात आहेत, तर मंदिरांच्या जागा हडपण्यासाठी हा कायदा कशासाठी. आणि तुमचा जर उद्देश स्पष्ट आहे, तुमचा जर उद्देश पारदर्शक आहे, तर मग त्याच्यामध्ये जे काही कायद्यातल्या संज्ञा बनवलेल्या आहेत त्या कुठेही स्पष्ट नाहीये, त्याच्यामध्ये सुद्धा संभ्रम आहे, त्याच्यामध्ये अनेक अर्थ निघतील अशी वाक्य वापरलेली आहेत. या सगळ्या गोष्टी बदलणं आवश्यक आहे आणि मी सर्वांना आवाहन करतो की याला आपण विरोध करणं आवश्यक आहे. बिलकुल. जयस्वालजी, विरोध करण्याचे काही प्रकार यांनी सांगितले, तुम्ही काय करणार आहात आणि लोकांनी काय केलं पाहिजे?
माननीय सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी एक महत्वाच्या निकालात सांगितले आहे का देवस्थानचे विश्वस्त भक्त राज्य शासन कोर्टाची सुद्धा जबाबदारी आहे का मंदिराची प्रॉपर्टी हे संरक्षित राहिली पाहिजे. तर भक्त म्हणून आणि विश्वस्त म्हणून आणि राज्य शासनाने सुद्धा संरक्षित करण्यासाठी पावले उचलले पाहिजे. राज्य शासन हे हिंदुत्ववादी विचारांचं शासन आहे. अशा प्रकारची भूमिका घेऊन असा मसुदा तयार करणे हे राज्य शासनाकडून मूळतः अपेक्षितच नाहीये. पण काही लोकांच्या लॉबिंगमुळे असा जर कायदा मसुदा आणत असेल तर त्याचा सारे भक्तगण विश्वस्त मंदिर महासंघाच्या माध्यमातून आम्ही त्याचा विरोध करणार आहे. आणि गरज पडल्यास जर हा ड्राफ्ट फायनल झाला तर न्यायालयीन लढा सुद्धा सगळ्या भक्तांना याच्यात एक चांगली मोहीम राबवून लढावी लागेल. बिलकुल. इचलकरंजीकरजी, एकीकडे आपण पाहतो की वक्फच्या चुकीच्या प्रावधानाच्या आधारावर सुद्धा मुसलमान समाज देशातलाच नाही विदेशातला सुद्धा त्या मुद्द्याच्या मागं उभा राहिला. चुकीचं होतं, अनैतिक होतं, गैरकानूनी होतं, तरी उभा राहिला आणि किती मोठं आंदोलन चाललं. दुसरीकडं हिंदूंना माहीत सुद्धा नाही का असं काही होतंय. काय केलं पाहिजे नेमकं? एकदम सुंदर सांगितलं तुम्ही. माझं तर म्हणणं आहे की एका अर्थी इष्टापत्ती आहे. या निमित्ताने पुन्हा एकदा 5 वर्षातून एकदा मत दिलं की 5 वर्ष सरकार काय ते बघेल, आपण आपला व्यवसाय धंदा करत राहू. हा जो हिंदू एक टिपिकल ॲटिट्यूड झालाय त्याच्यातून बाहेर काढण्यासाठी किंवा बाहेर येण्यासाठी ही एक चांगली संधी आहे, इष्टापत्ती जसं म्हणालो. पण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, कायदा आल्यावर आम्ही न्यायालयात जाऊ हे फार कठीण जाईल. कारण न्यायालयांकडची पेंडन्सी, त्यांच्याकडे जी पेंडिंग केसेस आहेत हे कधी सुनावणीला येणार आणि कधी होणार, आपण तशा गृहीतकात गेलं नाही पाहिजे. दुसरीकडे जसं मी मगाशी म्हणालो, अँटी लँड ग्रॅबिंग त्यात तरतुदी आहेत त्या ठेवल्या पाहिजेत. पण हे जे बाकी सगळे ते गेलं पाहिजे असेल तर पहिलं तर आपलं अभिनंदन. पहिल्यांदा मला वाटतं सुदर्शनने हा कार्यक्रम घेतला. याच्यात पत्रकारांनी प्रश्न विचारायला लागतील, वकिलांनी कार्यकर्त्यांशी जोडून ते जे 5 जूनच्या आधी पत्र द्यायची आहेत ती द्यायला लागतील. पण हे रस्त्यावरती आंदोलन करावं लागेल. हे अदरवाईज हे म्हणजे हिंदूंची मतं गृहीत धरायची आणि काही मिराशी, कुळ, वहिवाटदार यांच्या मतांसाठी हे करायचं, असं होतंय का? असं होत असेल तर ते थांबवायला लागेल. ही आंदोलनांचीच लढाई आहे. जेव्हा सरकारच्या हे लक्षात येईल की अरे हे काहीतरी चुकतंय तेव्हा हे बदलेल. मी 2-3 उदाहरणं सांगतो. महाराष्ट्रापुरतं घ्यायचं तर महाराष्ट्रात काँग्रेस सरकार असताना 2008 किंवा 2010च्या काळात अख्ख्या राज्यातली सगळी मंदिरं सरकारीकरण करण्याची धडपड सुरू होती. पण अशाच स्वरूपात म्हणजे त्याची एक फक्त समिती बनली आणि तेव्हा जी आंदोलनं पेटली तेव्हा अर्थात भाजप शिवसेना त्या ह्याच्यात आघाडीवर होते. तर तो अख्खा विषय त्यांनी बासनात गुंडाळून घातला. 2012च्या दरम्यान काँग्रेसने कम्युनल टार्गेटेड व्हायलन्स बिल आणायचा प्रयत्न केलेला, जे देशभरात अत्यंत भयंकर त्याचे परिणाम झाले असते. पण तेही बिल अशाच परिस्थितीच्या अशाच टोकाच्या विरोधाने शेवटी बासनात गेलं. त्यामुळे हे प्रारूप सुद्धा असंच गुंडाळून ठेवलं गेलं पाहिजे. इतक्या टोकाचा ट्विटरवर, फेसबुकवर पत्रकारांनी प्रश्न विचारून आंदोलनं पेटवून हे करत गेलं पाहिजे. अन्यथा हे कोर्टात लढू म्हणलं तर थोडं प्रॅक्टिकली कठीण होईल असं मात्र मला वाटतं. बिलकुल बिलकुल. रमेशजी, आता एकूण हा प्रश्न जसं मेन स्ट्रीम मीडिया कोणी उचलतच नाही आहे. सुदर्शननी तर हा आधी रिपोर्ट पण केला आहे, तुमच्या अनेक बैठकांच्या बातम्या पण लावल्या. पण मी मराठीतला बिंदास बोल करायचं ठरवलं कारण त्याला अजून जास्त लोकांपुढे जावं. लोकांनाही माहीत हो, मला तर वाटतं अनेक मंदिरवाल्यांना माहीत नसेल. 4.5 लाख एकर जमीन हा छोटा विषय नाही आहे. सगळ्यात महत्त्वाचं हे समजलं पाहिजे का भारतामध्ये सरकारनंतर सगळ्यात जास्त जमीन ही चर्चकडे आहे, त्यानंतर वक्फ बोर्डाकडे आहे, त्यानंतर मला वाटतं अजून कोणीतरी मध्ये असेल आणि नंतर आपण आहे रेल्वेमध्ये आणि नंतर आपण आहे. ती सुद्धा आता हातातून जाणार. रमेशजी, मुख्य मला वाटतं की तुम्ही जो आता मुद्दा सांगायचा प्रयत्न केला की म्हणजे जमिनींच्या वाढत्या दरामुळे किंवा ह्या सगळ्या गोष्टींमुळे हे सगळं चालू आहे का? कारण प्रत्येक ठिकाणी बघतो की आता सगळीकडे एकूण सगळा जो प्लान चालू आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत त्या जमिनींच्या दृष्टिकोनातून जास्त मोठ्या प्रमाणामध्ये लक्षात येतात. आज आपण बघतोय की या दृष्टिकोनातून सामान्य गोष्ट जर बघितली तर मला वाटतं तो सगळ्या देवस्थानांना जोडणारा एक शक्तीपीठ महामार्ग काढायचा प्रयत्न केला
सगळ्या लोकांनी त्याला विरोध केला आणि शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्ही आमच्या जमिनी देणार नाही, शक्तीपीठ महामार्ग अस्तित्वात येणार नाही, या दृष्टिकोनातून सगळं झालं. सरकारमध्ये सहभागी असलेल्या सगळ्या मंत्र्यांनी त्याला विरोध केलेला आहे. जर हे घडू शकतं तर मग आपल्या देवस्थानांच्या जमिनी याला कशा पद्धतीने ह्या सगळ्या राजकीय नेत्यांचा दृष्टिकोन असणार आहे हे समाज सुद्धा बघणार आहे आणि या दृष्टिकोनातून म्हणून आमची जागृती असणार आहे. जर शक्तीपीठ महामार्गाला विरोध होऊ शकतो, शासनाच्या विविध गोष्टींना विरोध होऊ शकतो. आज विविध ठिकाणचे सेज आहेत. रायगड जिल्ह्यातला जो सेज होता की ज्या ठिकाणी रिलायन्सने प्रचंड प्रमाणात गुंतवणूक केलेली, आता ते सुद्धा परत केल्या जात आहेत जमिनी. तर ह्या पद्धतीने जर हे सगळं चालू आहे तर अशा परिस्थितीमध्ये या दृष्टिकोनातून देवाच्या जमिनी म्हणजे मला असं वाटतं की हिंदुत्वादी सरकारने किमान देवतांना म्हणजे रामाचं मंदिर, प्रभू श्रीरामाचं मंदिर आम्ही जर बांधलं तर प्रभू श्रीरामाचं मंदिर जर आपण बांधणारे आहोत तर त्या ठिकाणी या मंदिराची व्यवस्था देखील चालली पाहिजे. आज दक्षिणेमध्ये आपण बघतो की काय मंदिरांची स्थिती आहे. तिथे पुजाऱ्याचं वेतन सुद्धा जर बघितलं तर तिथे पुजारी कोर्टामध्ये गेलेले 735 रुपये वेतन आहे. मला सांगा 735 रुपये वेतनामध्ये कुठला पुजारी हा स्वतःचं घर चालवू शकेल? मिनिमम वेजेस ऍक्टमध्ये सुद्धा येत नाही. पण ह्या पद्धतीची दक्षिण भारतामध्ये ज्या गोष्टी होत्या तर त्या आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण का आणू इच्छित आहोत? आणि आज जर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या सगळ्या याच्यामध्ये मंदिरांना आपण लक्ष करून का हे प्रयत्न करतो आहोत? त्यामुळे मला असं वाटतं की सरकारने आपला उद्देश आणि ह्या गोष्टी स्पष्ट करायला हव्या. त्याचबरोबर आपल्याकडे मंदिरांचे 2-3 प्रकार आहेत. म्हणजे ट्रस्टचं मंदिर आहे, खाजगी देवस्थानांचं मंदिर आहे, कौटुंबिक सुद्धा मंदिर आहे. तर प्रत्येक वेळी असं होतं की लढा उभारल्यानंतर नाही माझ्याशी संबंधित नाही, ह्यांच्याशी संबंधित आहे. माझं म्हणणं आहे की ह्या निमित्ताने सगळ्या मंदिरांनी एकत्र आलं पाहिजे, संघटित झालं पाहिजे. महाराष्ट्र मंदिर महासंघ अतिशय चांगलं काम करतो. ह्या मंदिर महासंघाचे हात बळकट करायला पाहिजे. अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर किंवा असे अनेक चांगले अधिवक्ते आहेत की ह्या दृष्टिकोनातून न्यायालयीन मार्ग किंवा कायदेशीर भूमिका ह्या संदर्भातली मांडायला तयार आहे. तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा ही सगळा जो आपली भूमिका आहे ही तयार करून शासनाला भेटलं पाहिजे. त्यांची भूमिका काय नेमकी आहे, काय त्यांच्याकडे काही चुकीची माहिती आहे का किंवा ते काही चुकीच्या दिशेने जात आहेत का, तर त्याची त्यांना जाणीव करून दिली पाहिजे. आणि सरकारने जो हा कालावधी दिलेला आहे ह्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणात आपला विरोध त्या ठिकाणी व्यक्त करायला पाहिजे. तर ह्या गोष्टींची आज आवश्यकता. आणि मला असं वाटतं की जेव्हा हे सगळे व्हिडिओ किंवा हा सगळा एपिसोड समाजाच्या पुढे जाईल निश्चितपणे समाज या दृष्टीने जागृत होईल आणि याला संघटितपणे विरोध केला जाईल असं मला खात्रीने वाटतं. बिलकुल. त्यामुळं सगळ्या दर्शकांना मी अपील करतो, आज सगळ्या दर्शकांना मी अपील करतो, केवळ महाराष्ट्रातल्याच नाही तर देश आणि विदेशात जगभरात राहणाऱ्या हिंदूंच्या वतीनं 4.5 लाख एकर जमीन जर महाराष्ट्राने देवाची जमीन वाचून दाखवली. लक्षात घ्या, ही देवाची आहे, मंदिराची म्हणजे देवाची आहे. प्रभू रामचंद्राची जन्मभूमीची केस जी कोर्टात चालली ती रामलला विराजमान ही होती. म्हणजे एकीकडे आपण एक मंदिर वाचवण्यासाठी 500 वर्ष लढलो आणि त्याचा एवढा मोठा आनंद उत्सव आपण व्यक्त करतो, तो केलाही पाहिजे. परंतु दुसरीकडे महाराष्ट्रातल्या देवस्थानांची, देवाची, अर्थात हिंदूंची 4.5 लाख एकर जमीन जात आहे. निदान याच्यावर मंथन तर करा. केवळ पार्टीची लॉयलिटी, नेत्याची लॉयलिटी किंवा विचारधारेची लॉयलिटी नाही, देवाची लॉयलिटी म्हणून पण विचार करा. मला वाटतं सरकारने याचं नीट अध्ययन न करता हा विचार केलेला आहे आणि म्हणूनच लोकांची मतं पण मागवलेली आहे. त्यामुळे मी आशा करतो की या अभियानामध्ये प्रत्येक हिंदू सहभागी होईल आणि 4.5 लाख एकर महाराष्ट्रात जर वाचली तर देशातली काही लाख एकर जमीनही आपण वाचू शकू किंवा अन्य राज्यातही कदाचित असं काही चालू असेल. आम्ही आमच्या देशभरातल्या रिपोर्टरला या कामावर लावतोय. महाराष्ट्र नेहमी अशा आंदोलनासाठी, अभियानासाठी सक्रिय असतो. ही सक्रियता या आंदोलनातही दिसेल अशी आशा व्यक्त करतो. आपण सगळ्या गेस्ट पॅनलचे धन्यवाद व्यक्त करीत आजच्या बिंदास बोलला इथंच थांबू. जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र.